28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नीट पेपरफुटी विरोधात देशभर रानवाड्यातही जाहीर निषेध। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या विरोधात देशभरात आग पसरली आहे। दिल्लीच्या जंतर मंतरपासून सुरू झालेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता पालघरच्या वाडा शहरातही तीव्र पाठिंबा मिळाला आहे। विरोधी पक्ष आणि विविध संघटनांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे। दिल्लीच्या जंतर मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी आणि एबीव्हीपीसह विविध संघटनांचे आंदोलन सुरू आहे। पेपरफुटीची सीबीआय चौकशी आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा। वाडा शहरात आज सर्वपक्षीय विरोधी पक्ष, शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन जाहीर निदर्शने केली। सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। नीट पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी व्हावी। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी नीट परीक्षा रद्द करून नव्याने घ्यावी। या घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। दिल्लीत पेटले हे आंदोलन आता देशभर पसरत आहे। प्रत्येक तालुक्यातून विरोधाचे सूर उमटत आहेत। आता सरकार काय निर्णय घेते आणि या आंदोलनाचे काय परिणाम होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे। सरकारने तातडीने ठोस पाऊल उचलून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। वार्ताहर कोऑर्डिनेटर वैभव आळशी यांच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ आय न्यूज 28 मराठी। वाडा तालुक्याच्या वतीनं भर पावसामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग त्यांना लोकशाहीला पाठिंबा द्यावा आणि दिल्लीत झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा असे सर्व महाविकास आघाडी असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, सीपीआय असेल, सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आज वाडा बस स्थानकात मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जिवंतपणे पांढऱ्या कपड्यात त्यांची अंत्ययात्रा काढणाऱ्यांचा मी धिक्कार करतो, निषेध करतो। त्याचबरोबर नीट परीक्षा पेपरफुटीवरून देशभरात वातावरण तापलेलं असताना, विद्यार्थी वर्ग आणि पालक वर्ग सातत्यानं न्याय मागत असताना कोणत्याही प्रकारची दखल या केंद्र सरकारने, शिक्षण खात्याने घेतलेली नाही आणि त्याचे परिणाम म्हणून काँग्रेस जनता पार्टी विजयासाठी आणि त्याचं नेतृत्व संस्थापक अभिजित टिपके यांनी केलं, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। त्यांच्या मागे संपूर्ण युवा शक्ती देशभरातून राज्यातून मोठ्या प्रमाणात युवक आणि युवती त्यांच्या पाठीशी उभी राहिल्या आणि एक 20-22 दिवसापासून मोठी चळवळ आणि मोठं आंदोलन दिल्लीमध्ये उभं राहिलेलं आपण सर्वांनी पाहिलं। आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू होतं, पण त्या आंदोलनाला ज्या पद्धतीने हाताळायला पाहिजे होतं त्या पद्धतीने केंद्र सरकार संपूर्णपणे अपयशी ठरलं आणि त्यांना सोनम वांगचुक हटवणं आणि त्याचबरोबर मोर्चावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर क्रूर लाठी हल्ला करणं हे अतिशय त्याचा ह्या गोष्टीचा आम्ही वाडा तालुका सर्वच राजकीय पक्षांनी धिक्कार करतो की या पद्धतीने जर देशभरात वाटचाल होत असेल तर निश्चितपणे आपला देश हा हुकूमशाहीचा आहे। यापुढे कुणालाही न्याय मागणं का न्यायव्यवस्था पुढे राहिली, पत्रकारांना बोलण्याचा अधिकार राहिलाय का, लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना बोलण्याचा अधिकार राहिलाय का, या सगळ्याच गोष्टीचे प्रश्न आज तरुण पिढी पुढे आहेत आणि हा आंदोलन आजही दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे। ज्यांना हल्ला झाला, या नीट परीक्षेमुळे 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या परिवाराला नुकसान भरपाई देणार की नाही, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार की नाही, असे अनेक प्रश्न एवढ्या देशभरात संताप असताना देखील टाळाटाळ सुरू आहे। या गोष्टीचा आम्ही धिक्कार करतो आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटी सुधारत नाही आणि जोपर्यंत लाठी हल्ला करणारे आहेत ते माफी मागत नाही, नीट परीक्षेत त्यांनी ज्या बाबतीत विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या परिवाराला नुकसान भरपाई भेटत नाही, तोपर्यंत ही युवा शक्ती आणि आम्ही सर्व राजकीय पक्ष विरोधक असले ते रस्त्यावर उतरून याच्यापेक्षा तीव्र आंदोलन भावी काळात होईल हा संदेश आम्ही आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून देतो। मी पुन्हा एकदा केंद्र सरकारचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि अभिजित टिपके यांच्या पाठीशी, सोनम वांगचुक यांच्या पाठीशी ठामपणे सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते, युवा, शेतकरी हे
सर्वजण वाडे तालुक्यातील ही ग्वाही देतो. सुसाईड ते करतायत, पण एक चायवाला फक्त चायच बनवू शकतो ना, कधीच देश चालू शकत नाही. आणि त्याने देश चालवला कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांना असो किंवा कुठल्याही शेतकऱ्यांना असो कधीच त्यांनी या केलं नाही. फक्त एक चोरीच केली, देशाची पूर्ण झाली, मंदिरांमध्ये चोरी झाली किंवा पेपर लीकमध्ये किती पैसे घेतले. एक चायवाला फक्त चायमध्ये साखरच टाकू शकतो, तो देश कधीच चालू शकत नाही. आणि राहिला पेपर फुटीचा विषय, तर विद्यार्थ्यांच्या फिलिंग आहेत त्याला कशा समजणार, ज्याला कधी मुलंच नाही आहेत तर त्याला समजूच शकत नाही. आणि त्यांनी पेपर कधी दिलेलंच नाही तर त्याला पेपर लीक काय असतात त्याला समजणारच नाही. अजून विद्यार्थी एवढे एक सुसाईड करत आहेत, एकदा सुद्धा काही बघितलेलं नाही की विद्यार्थ्यांकडे किती विद्यार्थ्यांनी सुसाईड केलंय, काय प्रोटेस्ट चाललंय, उलटे अजून मारतात. तर एक सांगणार आहे, एक आपण सांगतो धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा देण्यासाठी एक चोर केला तर दुसरा चोर येईल, पण चोरांचा जो प्रधानमंत्री आहे त्यालाच आपण काढलं पाहिजे. तरच देश सुधारणार नाही तर देश कधीच सुधारणार नाही. विद्यार्थ्यांवर भ्याड हल्ला झालाय, काय सांगा? विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला झालेला आहे त्याबद्दल मी निषेध व्यक्त करत आहे. मुळातच विद्यार्थी हे स्वतःच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेत, त्यामध्ये कुठलीही राजकीय भूमिका नाही, पण सरकार त्याला वेगळं वळण देते. कारण त्यांना विद्यार्थ्यांना न्याय देता येत नाही किंवा त्यांच्या प्रश्नाचं उत्तरच त्यांच्याकडे नाही आहे. मला तर शंका येते की धर्मेंद्र प्रधान यांना सरकार एवढं का गोंजारतं आहे. कारण आज 20-25 दिवसापूर्वी सोमन वांगचूक हे उपोषणाला बसले, त्यांची दखलसुद्धा हे सरकार घेत नाही आहे. म्हणजे किती निर्डाले सरकार आहे. आज ह्या नीटच्या परीक्षेचा एवढा सावळा गोंधळ करून ठेवलेला आहे. मला तर वाटतं धर्मेंद्र प्रधान हे फक्त RSSचे हस्तक्षेप म्हणून का या पदावर आहेत का? शिक्षण मंत्री हा मुळातच कुठल्या तरी प्राध्यापक किंवा मोठा एक शैक्षणिक काम केलेला माणूस असावा, पण धर्मेंद्र प्रधान हे बक्षीस का दिलेलं आहे? कदाचित त्यांना तो राजीनामा सुद्धा लिहिता येत नाही अशी शंका येते. म्हणून आज सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी याबद्दल निषेध आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला आहे. आणि धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल तरच हे सरकार चालेल, अन्यथा आम्ही आज चांगल्या पद्धतीने आंदोलन केलं, याच्या पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मी सगळ्यांना ग्वाही देतो. धन्यवाद. गेल्या महिनाभरापासून हे दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करतात आणि जे विद्यार्थ्यांनी चालवलेलं आंदोलन आहे हे आंदोलन तुम्ही बघितलं असाल तर या देशामध्ये जवळजवळ 150 पेपर लीक झाले. आणि नीटच्या बाबतीत बघितलं तर ह्यांची मुलं परदेशात शिकतात, आमची मुलं इथे वर्षानुवर्षे इथे शिकत असताना नीटच्या माध्यमातून विविध परीक्षेचा प्रचंड पद्धतीने भ्रष्टाचार करतो. हे ना खाऊंगा ना खाण्याचा अशी त्यांनी स्लोगन होती, ते आता काहीच सोडत नाही. अशा पद्धतीने काम करत असताना गेल्या कित्येक दिवसात जे विद्यार्थी कुठल्याही पार्टीशी जोडले गेलेले नव्हते, ते स्वतःच्या हक्कासाठी जंतर मंतरवर जात होते, त्या अतिरेक्यांपेक्षा वाईट त्यांच्यावर कारवाई केली. जालियनवाला बागचं हत्याकांड झालं, त्याच्यानंतर देशातला ह्या ते गोरे गेले आणि काळ्यांनी अशा पद्धतीने ह्या काळ्या इंग्रजांनी आज त्या विद्यार्थ्यांवर अमानुष असा लाठीमार केला. त्याचा निषेध करण्यासाठी वाडा तालुक्याच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज इथे आंदोलन करण्यात आले. आम्ही विद्यार्थ्यांना सांगतोय की तुम्ही एकटे नाही, ह्या देशाची स्वातंत्र्याची खऱ्या अर्थाने दुसरी लढाई चालू झालेली आहे. आणि वारंवार आम्ही सांगत असतो का खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची दुसरी लढाई चालू झालेली आहे. हे हुकुमशाहीच्या दृष्टीने अशा पद्धतीने चालू आहे, कुणाशीही बातचीत करायची हे नाही. आज तुम्ही जर बघितलं आता परवा एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला आणि काल संसदेमध्ये चर्चा करावी अशा पद्धतीने विरोधी पक्षांनी सातत्याने मागणी करत होते, परंतु संसदेमध्ये कुठल्याच पद्धतीने चर्चा होत नाही. म्हणून विरोधी पक्षाचे सर्व खासदार पंतप्रधानांच्या दारात जाऊन बसले आणि तेव्हा तरी चर्चा होणार. तुम्ही संविधानाला मानताय, संविधानावर डोका ठेवून संसदेमध्ये गेले तर संविधानाच्या दृष्टीने कुठलंही काम करत नाही. तुम्ही ह्या देशात मनूचे हस्तक म्हणून आलेले आहेत आणि मनुवादी संघटना चालवणं अशा पद्धतीने काम करत असेल तर 12 बलुतेदार या देशामध्ये काम करत असताना प्रत्येकाचा विद्यार्थी शिकला पाहिजे. आज तुम्ही जर बघितलं तर त्या काळामध्ये आम्हाला शिकण्याची परवानगी देत नव्हती. सावित्री आली, फुले आले आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आणि आमच्या महिला भगिनींना शिक्षणाची दारं खुली केली.
आता कुठेतरी आमचा विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर ह्या लेवलला चाललेला आहे आणि अशा पद्धतीने हे जाऊ नये म्हणून 3.5% लोकांनी अशा पद्धतीने ही त्यांची व्यवस्था केलेली आहे. ह्यांच्यासाठी मंदिरं बांधली जातात आणि मंदिरामध्ये आम्ही पैसा देतो, हिंदू सांगून अशा पद्धतीने आमच्याकडनं पैसा वसूल केला जातो. आम्ही माथा टेकतो आणि एका मंदिरात 50 दानपेट्या टाकलेल्या तर प्रत्येक दानपेटीत पैसा टाकतो. अशा पद्धतीने तोही चोरी होतो. आम्हाला आज आम्ही जे बुद्धिमत्ताच्या जोरावर नोकरी करण्याचा प्रयत्न करतो की आमची बुद्धिमत्ता अतिशय टॅलेंट असलेल्या विद्यार्थ्यांचा पेपर लीक होऊन एक सामान्य पैसेवाल्यांच्या हातामध्ये तो पेपर पडला जातो आणि जे उराशी वर्षानुवर्ष त्यांचे पालक असली जागा जमीन विकून अशा पद्धतीने त्याला शिकवत आहेत आणि आता कुठे तो डॉक्टर होईल असं त्यांना वाटत असताना नीटच्या पेपरचा बाजार वाटला जातो. मार्केटमध्ये लाखो रुपयाला अशा पद्धतीने पेपर विकला जातो, पण आयुष्यभर त्याच्यासाठी मेहनत केली असते ते विद्यार्थी आमचे त्या परीक्षेपासून वंचित राहतात. आज जवळजवळ 20 ते 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आज तुम्ही जर बघितलं तर हम दो हमारे दो, आता एकच मुलगा किंवा मुलगी आता प्रत्येक पालकांना राहिलेला आहे आणि त्यांनीही जेव्हा आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या म्हातारपणाचा काय असेल अशा पद्धतीने हे येईल. आज तुम्ही ही लढाई खऱ्या अर्थाने इंग्रज बरे होते का ते सुखसुविधा तरी देत होते आणि अशा पद्धतीने इंग्रजांनी मुंबई जी बसवली ती बघा त्याची सुखसुविधा. आज आमचा रस्ता आज बनतो आणि उद्या खड्ड्यात आम्ही जातो. अशा पद्धतीने लुटायचा काम या देशामध्ये चालू आहे आणि ही लूट उघड्या डोळ्याने आम्ही बघणार नाही. आणि आता तुम्ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही सातत्याने सरकारमध्ये आले, पण आमच्या विद्यार्थ्यांनी या तरुण विद्यार्थ्यांचं त्यांचं कौतुक केलं पाहिजे का त्यांच्यावर लाठ्यांचा भैमार होत असताना ते बोलायचे तुम्ही मारा आम्हाला, आम्ही इथून हटणार नाही. कारण त्यांना माहीत आहे की स्वातंत्र्याची दुसरी लढाई खऱ्या अर्थाने चालू झालेली आहे आणि ही स्वातंत्र्याचीच लढाई आहे. का गरीब आणि गरीब होत चाललाय, श्रीमंत होत चाललाय आणि गेल्या 70 वर्षामध्ये 63 वर्षामध्ये ज्या महाविकास आघाडीच्या लोकांनी ज्यांना दूरदृष्टी होती, ज्यांची वैचारिक क्षमता होती, त्यांनी ह्या विद्यार्थ्यांना घडवले आणि शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानानं विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं खुली केली. आणि ज्यांच्या घरी तुम्ही जर बघितला एखाद्या घरातला एक विद्यार्थी एक नोकरीला लागला तर त्याच्या 100 पिढ्यांचा उद्धार होतो. आणि हाच यांना नको आहे आणि हाच या RSSच्या माध्यमातून त्यांना जो लोहार आहे त्यांनी लोहारकी केली पाहिजे, सुतार आहे त्यांनी सुतारकी केली पाहिजे, चांभार आहे त्यांनी चांभारकी केली पाहिजे, शेतकरी आहे त्यांनी नांगर धरला पाहिजे, अशी यांची मनूची संस्कृती आणि ती यांना लागू करायची आहे. याच्यासाठी हा स्वातंत्र्याची दुसरी लढाई चालू झाली. आज याची सुरुवात आपण करतोय, पण जे विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले त्यांनी आज या मुलींनी चांगल्या पद्धतीने तिचं हे मांडलं. आम्हाला वाटतंय का कदाचित मुलांना हे कळत नाही, पण आमच्या पलीकडे त्याच्याही पेक्षा जास्त त्यांना कळतंय का ते शिक्षणामध्ये कशी लोक पाहिजे. आज आम्ही ते बघितले तर मागची शिक्षण मंत्री 12वी फेल, आताचं शिक्षण मंत्री काय, ज्यांना एज्युकेशनचा काही पत्ता नाही ते आमचे एज्युकेशन मिनिस्टर असतील, ज्यांना संरक्षणाचं काही कळत नाही ते आमचे संरक्षण मिनिस्टर असतील आणि आमचा रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर इथेनॉलची बात करतोय, तो पेट्रोलची बात करतोय. म्हणजे ज्यांनी जे काम करायला पाहिजे ते काम करत नाही आणि अशा पद्धतीने धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा झाला पाहिजे. आजची ही मागणी घेऊन आम्ही सर्व इथे आलो. त्याच पद्धतीने ज्यांनी आमच्या विद्यार्थ्यांवर, ज्यांनी आमच्या भावी पिढीवर उपटी घातल्यात, ज्यांनी आमच्या भावी पिढीला बेदमपणे मारले, ज्यांनी आमच्या भावी पिढीची डोकी फोडलेत, अशा देशाच्या गृहमंत्री अमित शहा यांचाही राजीनामा घेतला पाहिजे. अशा या मागणीसाठी आम्ही इथे आलोय आणि या देशाचे पंतप्रधान सातत्याने सांगत असतात का आम्ही महासत्ता आहे, आम्ही महासत्ता बनतोय. आणि या याच्यात बघितलं तर आम्ही जो अफगाणिस्तान आता स्वतंत्र झाला आहे तिथेही आमच्या रुपयाला ₹1.5 द्यायला लागत असेल, आमच्या रुपयाची किंमत त्यांच्यापेक्षा कमी झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने आमची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस परवडत असेल तर आमचे विद्यार्थी बरोबर सांगतात की ज्यांना नॉलेज नाही अशा पद्धतीचं हे फक्त सरकारमध्ये बसलेलं आहे आणि हे सरकार निकम्म आहे, हे आम्हाला बदलायचं आहे. याच्यासाठी आपण इथे उभे राहिलेलो आहे आणि या बाबासाहेबांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून सांगितलं आहे लढा, शिका, संघर्ष करा. आणि अशा पद्धतीने आज आपण बाबासाहेबांचा दिलेला जो मूळ मंत्र आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर आम्ही शिकलोही आहे आणि संघटित झाले. आता संघर्ष करायचा आहे आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीमागं, हे विद्यार्थी त्यांनी जो लढा उभा केलेला आहे त्यांच्या पाठीमागे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, ते काँग्रेसचे असू दे, राष्ट्रवादी काँग्रेसचे असू दे, मनसेचे असू दे, शिवसेनेचे असू दे, यांच्या सगळ्या प्रमुखांची स्टेटमेंट तुम्ही बघितली पाहिजे. आणि ती स्टेटमेंट काय होती ना खऱ्या अर्थाने
देश आता स्वातंत्र्याची गरज आहे आणि ह्या मानसिकतेच्या लोकांपासून स्वातंत्र्याची दुसरी लढाई चालू झालेली आहे ही आपण नक्कीच घेणार आणि विद्यार्थ्यांनी आता आजपासून कामाला लागलं पाहिजे आणि जोपर्यंत हे धर्मेंद्र प्रसाद राजीनामा देत नाही तोपर्यंत विद्यार्थी जो लढा उभा करतील जी त्यांना त्यांच्या कल्पना असेल त्याच्या पाठीमागे महाविकास आघाडीचा एक आणि एक कार्यकर्ता गावापासून तो झोपडीपर्यंत तालुक्यापासून तर गावापर्यंत सगळे कार्यकर्ते तुमच्या पाठीमागे उभे राहतील तुम्हाला आपण एकटे आहेत असं कधीच नाही तुम्ही चालत राहा तुमच्या पाठीमागे हजारो कार्यकर्ते चालत राहतील याची ग्वाही देण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकटं समजायचं नाही तुमचे भविष्य धोक्यात आहे त्यासाठी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता खंबीरपणे आज ही उद्याही आणि परवाही तुमच्या पाठीमागे उभा राहील मी ग्वाही देतो आणि या सरकारचा धिक्कार करतो आणि मी माझी गोष्ट संपवतो